त्याचबरोबर त्याला मराठीचं पुस्तकसुद्धा मी दिलं. आनंद ह्या गोष्टीचा आहे की तो माझ्याशी चक्क मराठीमध्ये बोलला की साहेब मला मराठी येतं, जुजबी मराठी मी बोलू शकतो, मला पुस्तक जे तुम्ही दिलेलं आहे त्या पुस्तकाच्या माध्यमातून अरे हे तिथे पुस्तक आहे बघा, या पुस्तकात एवढं मोबाईल म्हणजे पुस्तक आहे आणि त्या मोबाईलमधल्या पुस्तकाच्या माध्यमातून मी मराठी शिकत असतो. म्हणजे आनंद ह्या गोष्टीचा आहे की 1 मे ते 15 ऑगस्टपर्यंत जी आम्ही मोहीम रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी राबवलेली आहे आणि कोकण मराठी साहित्य परिषद तसेच मुंबई मराठी साहित्य परिषदेनं ज्या पद्धतीनं ते एक पुस्तिका बनवलेली आहे आणि ती पुस्तिका आम्ही सर्वसामान्य रिक्षा चालकांपर्यंत पोहोचवतो आहे आणि त्याचं फळ मिळतं आहे. मोबाईलच्या माध्यमातून तो शिकतो ह्या गोष्टीचा आनंद आणि त्याच्याशी चक्क मराठीमध्ये बोलला. मला असं वाटतं की काही तर अशा रिक्षावाल्यांच्या मुलाखती आपण घेऊन ठेवायला पाहिजे, बिफोर आणि आफ्टरसुद्धा दाखवायला पाहिजे की परिवहन मंत्र्यांनी घेतलेली भूमिका आणि त्या भूमिकानंतर रिक्षावाल्या चालकांनी मराठीवर केलेला अभ्यास आणि त्या अभ्यासाच्या माध्यमातून प्रवाशांशी ते ज्या पद्धतीनं मराठीत बोलत आहे त्या गोष्टीचा मला आनंद आहे. तुम्ही परिवहन मंत्री म्हणून घेतलेल्या निर्णयाचं त्यांनी स्वागतच केलं. बोललं की मी आता मराठी शिकायला लागलोय, मराठी शिकतो. त्याच्याशी बोला ना, तो काय मराठी तुम्ही मराठीत कसं बोलता प्रवाशांशी ते सांगा. माझी गाडीमध्ये बसा, मी सोडत आहे हे मी सांगतो. हे कधीपासून शिकताय तुम्ही मराठी? आता निर्णय झाल्यापासूनच? हां, प्रवाशांचा त्यावेळेस तुमचा रिप्लाय असतं, उत्तर असतं. हां, बरोबर आहे. आणि मराठी म्हणजे ते बोलायला मराठी आवडते, माझ्या आवडते. मराठी भाषा खूप खूप चांगली भाषा. म्हणजे या गोष्टीचा आनंद आहे. सध्या तो जे जुजबी मराठी आहे प्रवाशांशी बोलायचं ते बोलतोय, पण भविष्यामध्ये याला जर सांगितलं मराठीमध्ये PhD करतं तेही करायचं नाही. त्यामुळे त्याचा खूप खूप अभिनंदन. अशाच म्हणजे रिक्षा चालकांनी ह्या गोष्टीचा ध्यास घ्यावा की किती सुंदर आणि चांगली मराठी आहे आणि ती मराठी आजपर्यंत आपण का शिकलो नाही यांचं त्यांना दुःख होत आहे. आणि परिवहन मंत्री म्हणून मी त्यांना आज त्यांचं सत्कारही केलं आणि ते मराठीचं पुस्तकही त्यांना दिलं, त्यामुळे त्या गोष्टीचा आनंद आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, एका सर्वसामान्य घरामधली बिहारची मुलगी जी 10वीला जिने 91% मार्क मराठीमध्ये मिळवले, मराठी भाषेमध्ये तिने महापालिकेच्या शाळेमध्ये शिक्षण घेतलं, त्या मुलीचा सुद्धा मी आज सत्कार केला की बिहारची आहे, मैथिली भाषा ही घरामध्ये ती बोलते, परंतु शेवटी या महाराष्ट्राच्या मातीशी नातं आहे, तिने त्या मातीशी जुळवून घेतलेलं आहे आणि 3ऱ्या इयत्तेपासून ती मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकते आणि आज पूर्ण मीरा भाईंदरमध्ये ती पहिली आलेली आहे आणि मराठीमध्ये तिला 91 मार्क पडलेले. ह्या गोष्टीचा मला आनंद आहे. त्या मुलीचा सुद्धा मी आज सत्कार आहे. असे जे रिक्षावाल्यांना तुम्ही काय आव्हान कराल आणि जे मराठी प्रॉपर शिकलेत निर्णय झाल्यापासून ते डेडलाईनपर्यंत त्यांचा तुम्ही सत्कार करणार आहात का? जेवढे रिक्षा चालक आहेत नाही, बघा प्रत्येकाचा सत्कार करायची गरज नाही. ते जर मराठी शिकतात का आमच्यावर काही उपकार करत नाही आहे. ही मराठी संस्कृती आहे. खरं तर त्यांनी उशीर केला आहे. परिवहन मंत्री म्हणून 1989 साली जो निर्णय झाला होता त्या निर्णयाची अंमलबजावणी मी करतोय. मला त्या गोष्टीचा आनंद द्विगुणित करायची काही गरज नाही. मला त्यांनी उलट दुःख व्यक्त केलं पाहिजे. अरे एवढी वर्षे महाराष्ट्रामध्ये आम्ही कमवतोय, खातोय, आमच्या घरीसुद्धा इकडनं राज्यातून कमवून आम्ही जर पाठवतोय आणि ह्याच महाराष्ट्राच्या संस्कृतीशी आमची जर नाळ जुळत नसेल, आम्हाला जर मराठी एवढ्या वर्षात शिकता आलं नाही तर हे दुर्दैव आहे. त्यांनी दुःख व्यक्त करायला पाहिजे. मी आनंद कशाला व्यक्त करू? हे माझं कर्तव्य होतं परिवहन मंत्री म्हणून मी त्याची पूर्तता करतोय. जे या निर्णयाला विरोध करत